नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे सोया वडी बनवत आहे, ती शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी सोया वडी घेतली, एका पातेल्यात गरम पाणी ठेवलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि आपल्याला किती सोया लागतो त्याप्रमाणे घ्यायचा आणि 10 ते 15 मिनिटं भिजू घालायचं, म्हणजे सोया छान फुगतात। थोडंसं मीठ टाकलं ना त्याचा एक वास येतो, तो वास पण निघून जातो। इथे एक कढई घेतली, त्या कढईमध्ये कांदा छान परतून घ्यायचा। थोडे खडे मसाले पण टाकायचे याच्यामध्ये। इथे मी दालचिनी टाकली, लवंग, काळे मिरे, तमालपत्र, मिरची, थोडेसे धने, हे सगळं परतून घ्यायचं। थोडेसे शेंगदाणे, सर्व साहित्य हे परतून घ्यायचं। टोमॅटो, सगळे साहित्य परतून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। आपल्याला किती बारीक लागतं त्याप्रमाणे करून घ्यायचं। इथे मी गरम पाण्यामध्ये सोया घातलेला, बघा किती छान फुगलाय तो। त्याला थंड पाण्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून त्याचं पिळून घ्यायचं, त्यातलं पूर्ण पाणी काढायचं। बघा त्याची साईज किती मोठी झाली, फुगतात ते। त्याच्यामुळे मी चाकूने कट करून घेतले। तुम्हाला जर नाही त्याला कट करून घ्यायचे तर तरी पण चालतंय, पण मी ते छोटे छोटे तुकडे त्याचे कट करून घेतले। कढईमध्ये जिरे टाकले, मोहरी टाकली, थोडंसं हिंग आणि मिक्सरमधून काढलेला तो मसाला छान परतून घेते तेलामध्ये। थोडी हळद, लाल तिखट मसाला, धने जिरे पावडर, थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे आपला मसाला छान परतला जातो आणि साईडने असं तेल सुटतं। छान परतून घ्यायचा तो मसाला। चमच्याने परतत राहायचं, म्हणजे कढईला तो लागत नाही खाली। थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं, म्हणजे आपला मसाला जळत नाही। आणि छान परतून घ्यायचा। नंतर कट केलेला हा सोया मसाल्यामध्ये परतून घ्यायचा, म्हणजे सगळ्या सोयाला पूर्ण मसाला लागतो। इथे मी झाकण ठेवलं, एक वाफ आणली त्याला। बघा किती छान परतला गेला आपला मसाला। इथे मी साईडला गरम पाणी ठेवलं। ह्या भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं, नाही तर चव जाते त्याची। इथे मी थोडंसं पाणी टाकलं। आपल्याला किती प्रमाणात पाणी टाकायचं हे आपण अंदाजे ठरवायचं। मी थोडं थोडं पाणी टाकून घेतलं भाजीमध्ये। चवीनुसार मीठ टाकलं। थोडं एक वाफ आणून घेते त्याला। जे आपला पूर्ण सोया छान शिजला जातो आतमधून। बघू शकता किती छान झाली आपली भाजी।
वरतून मी कोथिंबीर टाकली. तयार आहे माझी सोयावडी. तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करून बघा. कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.